श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. या अध्यायामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रचयिते श्री विष्णुबुवा थोरात म्हणतात की ज्याप्रमाणे शिक्षण घेत असताना आपले गुरुजन किंवा शिक्षक आपल्या शिष्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बोट धरून पुस्तकातील मुळाक्षरे शिकवतात आणि मग त्याच्याकडून वदवून घेतात, अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज माझ्याबरोबर गुरुची भूमिका निभावत आहेत. मी एक अज्ञानी व मतिमंद असून सुद्धा त्यांचे चरित्र ते माझ्याकडून लिहून घेत आहेत. हाच तर त्यांचा मोठेपणा आहे. मी तर एक हीन बुद्धी असलेला मतिमंद व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांचे चरित्र लिहित असताना त्यात काय गोडवा येईल हे तर आता पाठकच ठरवतील. हे सांगून त्यांनी आता मागील उरलेली कथा ते पुढे सांगतात. ज्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज श्री चोळप्पा यांना सांगतात की बडोद्याचे राजे हे स्वतः खूप अभिमानित आहेच, पण त्यांच्या मनी भक्तिभावनेचा लवलेश देखील नाही, तेव्हा अशा व्यक्तीच्या सान्निध्यात आम्हाला जाणे योग्य वाटत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भावना श्री चोळप्पा यांनी तात्यासाहेबांच्या कानावर घातल्या. त्यांचे हे अप्रयत्नशील बोलणे ऐकून तात्यासाहेब खूप निराश झाले. त्यांना आता असे वाटू लागले की आपले प्रयत्न तर आता निष्फळ होताना दिसत आहे व माझ्यावर दिलेली जबाबदारी मी पार पाडली नाही तर बडोद्याचे राजे महाराज माझ्यावर नाराज होतील. त्यांच्या मनात वाटत असलेल्या या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अक्कलकोट येथे धर्मकार्य व अनुष्ठाने चालू केली. श्री गुरुचरित्र ग्रंथाचे साप्ताहिक पारायण ब्राह्मणांच्या साह्याने आयोजित केले गेले. जेवणावळी उठवल्या, तसेच दानधर्म सुरू केले. परंतु त्या दांभिक भक्तीचा त्या अक्कलकोटमध्ये स्वामी महाराजांवर काहीच परिणाम झाला नाही. बरेच दिवस निघून गेले, पण आपले कार्य मात्र काही यशस्वी होत नाही हे बघून तात्यासाहेबांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबरोबर खोटे बोलून त्यांना मेन्यात बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जात असताना कडप गावच्या जवळ महाराजांना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट समजली. तेव्हा श्री स्वामी महाराज त्या मेन्यातून केव्हा उतरले हे तात्यांना देखील कळाले नाही. महाराज गुप्त रूपाने थेट अक्कलकोट येथे येऊन पोहोचले. शेवटी तात्यासाहेबांनी या सर्व गोष्टींचा कंटाळा येऊन आपली हार पत्करून ते परत बडोद्याला वापस गेले. ह्या सर्व घटना ऐकून बडोद्याचे राजे मल्हारराव श्री खूप संतापले व त्यांनी पुन्हा राजदरबारात एक सभा बोलावली आणि त्यात सांगितले की जो कोणी श्री स्वामी समर्थ महाराज यांना बडोद्याला राजदरबारात हजर करेल त्याला खूप मोठी जहागिरी दिली जाईल. श्री राजे मल्हारराव यांनी घोषित केलेल्या बक्षिसाचा प्रभाव त्यांच्या दरबारातील यशवंतराव या मराठा उमरावास पडला आणि त्यांनी हे आव्हान स्वीकार केले. स्वीकारलेल्या आव्हानाप्रमाणे यशवंतराव उचित द्रव्य, अलंकार, वस्त्र व अनेक प्रकारच्या आभूषणे घेऊन अक्कलकोटला जायला निघाले. हे सर्व अलंकार व भूषणे जेव्हा यशवंतरावांनी महाराजांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा स्वामी समर्थ महाराजांनी आपले रौद्र रूप धारण केले व त्यांना सक्त ताकीद दिली की तुला आता हतकडी घालावीच लागणार आहे व त्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. जेव्हा त्याने महाराजांचे हे रौद्र रूप पाहिले तेव्हा तो आपला जागच्या जागीच लटपटा कापू लागला. भीतीने त्याची बोबडी वळली. शेवटी बडोद्यावरून काही दिवसांनी निरोप आला की त्याने तात्काळ वापस यावी. त्याप्रमाणे तेथील कार्य सोडून यशवंतराव लागलीच बडोद्याला परतले. शेवटी श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेली भविष्यवाणी पुढे जाऊन सत्य झाली. श्री मल्हारराव राजे यांना आपले राज्य तर गमवावे लागलेच, परंतु त्यांचे उमराव सरदार यशवंतराव यांच्यावर कोण्या एका साहेबांवर विषप्रयोग करण्याचा आरोप देखील सिद्ध झाला आणि त्यांना हतकडी लागली व त्यांना तुरुंगात जावे लागले. हे सर्व स्वामी महाराजांच्या अवकृपेचे फळ दोघांनाही भोगावे लागले. त्यामुळेच जर मनामध्ये भावभक्ती नसेल तर स्वामी महाराजांची कृपादृष्टी होत नाही. भक्तीचा दिखावा नको. जी काही तुम्ही भक्ती कराल ती मनोभावे करा, तेथे स्वामी महाराज तुमच्यावर नक्कीच कृपादृष्टी होईल. हे सांगणारी ही अद्भुत स्वामी लीला तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आणि या कथेच्या उत्तरार्धाबरोबरच हा अध्याय येथे समाप्त होत आहे.
पुन्हा भेटूयात अशाच एका दिव्य लीलेसोबत पुढील अध्यायामध्ये, पुढील व्हिडिओमध्ये, फक्त आपल्या स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलवर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.